श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण अध्याय 48 ते 51. गणेश व्रताची माहिती आणि गणेश पूजनाची फलश्रुती. श्री गणेशाय नमः. त्रिपुरासुराची कथा सांगून झाल्यावर भृगुऋषी सोमकांत राजाला म्हणाले, राजा, आधीच्या युद्धात भगवान शंकर रणांगणातून निघून गेल्यावर त्रिपुरासूर पार्वतींचे हरण करण्यासाठी मंदार पर्वतावर गेला होता. पण तत्पूर्वीच पार्वती आपल्या वडिलांकडे म्हणजेच हिमालयाकडे निघून गेल्या होत्या. त्यांच्या वडिलांनी म्हणजेच हिमालयाने पार्वतीला एका गुप्त दुर्गम गुहेमध्ये लपून ठेवले. हा सर्व वृत्तांत मी तुम्हाला आधीच सांगितला आहे. त्यानंतर काय झाले ते ऐका. त्रिपुरासूर मंदार पर्वतावरून चिंतामणी गणेशांची मूर्ती घेऊन गेला. त्यानंतर त्रिपुरासुराने पार्वतीचा शोध घेतला नाही. तो निघून गेल्यावर पार्वती गुप्त गुहेतून बाहेर येऊन त्वरेने मंदार पर्वतावर आली. पार्वतीने शिवजींचा सर्वत्र शोध घेतला, पण शिवजींचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे पार्वती रडू लागल्या. शिवजींना आणि हिमालयाला हाका मारत रानोमाळ भटकू लागल्या. अरण्यातील एका कोळ्यानी त्यांचे रुदन ऐकले. तो कोळी शिवभक्त होता. पार्वतीच्या मुखातून शिवनाम ऐकून त्या कोळ्याला मोठे नवल वाटले. कोणीतरी शिवभक्त साध्वी संकटात सापडले आहेत आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे, असा विचार करून तो कोळी त्वरेने हिमालयापाशी गेला व म्हणाला, हे गिरिराज, दिव्य वस्त्र आभूषणे धारण केलेल्या कोणीतरी अनुपम सुंदर साध्वी तुमच्या आणि शिवजींच्या नावाने हाका मारत मंदार पर्वताच्या दर्या खोऱ्यातून हिंडत आहेत. तो वृत्तांत ऐकून हिमालय त्वरेने पार्वतीपाशी आले. त्यांनी पार्वतीचे प्रेमपूर्वक सांत्वन केले व म्हणाले, हे पार्वती, तुम्ही शिवजींची शक्ती आहात. तुम्हा दोघांचा वियोग होणे कदापि शक्य नाही म्हणून स्वतःला सावरा. मी तुम्हा दोघांची लवकरच भेट घडवेन. मग हिमालयाने पार्वतीला आपल्या घरी आणले. शिवजींचे कुशलवृत्त न समजल्यामुळे पार्वती दिवसेंदिवस अस्वस्थ होत होती. पार्वतीला धीर निघवेना. तेव्हा पार्वती आपल्या वडिलांना म्हणाल्या, बाबा, मला शिवजींची खूपच आठवण येते आहे. त्यांचा विरह मला सहनच होत नाही. तरी ज्या योगे त्यांची व माझी भेट होईल असा एखादा उपाय सांगा. तेव्हा हिमालय म्हणाले, हे अपणा, तुमची मनोवस्था मी जाणतो. तुम्ही गणपतीची आराधना करा, म्हणजे तुमचे मनोरथ लवकरच पूर्ण होईल. आता ही आराधना कशी करावी ते ऐका. भल्या पहाटे उठून नैऋत्येस जावे. वनातील पालापाचोळा पडलेल्या जागेवर शौच करावे. त्यानंतर घरी यावे. हात पाय धुवावे, दात घासावे, जीभ स्वच्छ करावी. मग विहीर, नदी, तलाव अशा ठिकाणी स्नान करावे. मग मंत्रोक्त स्नान करावे. शरीर कोरडे करून धुतलेली वस्त्रे नेसावीत. घरी यावे. भाळी कुमकुम किंवा भस्मटिळक लावावा. चांगल्या जागेतील चिकट माती आणावी. त्या मातीमध्ये पाणी घालून ती मळावी. त्या मातीपासून एक चतुर्भुज गणेशमूर्ती घडवावी. त्या गणेशमूर्तीच्या वरच्या एका हातामध्ये पाश व वरच्या दुसऱ्या हातामध्ये परशु, खालच्या डाव्या हातात मोदक आणि खालच्या उजव्या हाताची वरदमुद्रा असावी. मृत्तिकेची गणेशमूर्ती पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावर ठेवावी. हात स्वच्छ धुवावेत. पूजेची उपकरणे व पूजाद्रव्ये यांची सिद्धता करावी. पूजा साहित्यामध्ये पाणी, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता, जास्वंदीची फुले, 108 दुर्वा यांचा समावेश असावा. नैवेद्यासाठी माव्याचे किंवा उकडीचे मोदक, लाडू, खीर, घारगे आदी गोड पदार्थ असावेत. पूजा सिद्धता झाल्यावर मृगाजिनावर, दर्भासनावर किंवा स्वच्छ वस्त्राच्या आसनावर पद्मासन घालून बसावे. आचमन, प्राणायाम, गायत्री मंत्रोच्चार, देवादिकांना वंदन, देशकालादी उच्चारण, संकल्प, गणपती स्मरण, आसनशुद्धी, षडंगन्यास इत्यादी प्रारंभिक क्रिया झाल्यावर श्री गणपतीच्या सुंदर मूर्तीचे, हे देवा, हे एकदंत शूर्पकर्णा, हे लंबोदरा, तुम्ही भक्तांच्या सर्व इष्टकामांना पूर्ण करता. रिद्धी बुद्धी या तुमच्याच परिचारिका आहेत. हे परमेश्वरा, सर्व देव नित्य तुमचेच ध्यान करतात, अशा अर्थाच्या मंत्राने ध्यान करावे. त्यानंतर, हे जगदाधार, हे अनाथनाथा, हे कृपावंत दीनबांधो, तुम्ही इथे येऊन मी करत असलेल्या या पूजारूपी सेवेचा स्वीकार करा, अशा अर्थाच्या मंत्राने आवाहन करावे. मग चौरंगावरील मूर्तीची भक्तिभावाने, पंचोपचाराने किंवा षोडशोपचाराने पूजा करावी. गणपती स्तोत्र, गणेश सूक्त किंवा गणेश सहस्त्र नामावलीचा पाठ करावा. मग हात जोडून त्यांची प्रार्थना करावी. हे गणनायका, गणाधीशा, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात, भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहात. तुम्ही संकटाचे निवारण करता, दीनपतितांचा कैवार घेता.
हे देवा, मी यथाविधी, यथामती, यथाशक्ती तुमची पूजा केली आहे. या माझ्या सेवांचा तुम्ही स्वीकार करा. पूजा करत असताना चुकून झालेल्या अपराधांबद्दल मला क्षमा करा. तुम्ही उदार आहात, अल्पसेवेने संतुष्ट होणारे आहात. तुम्ही माझ्या इष्ट मनोकामना पूर्ण करा. माझ्यावर नित्य कृपादृष्टी ठेवा आणि माझ्या पाठीशी राहा. या प्रार्थनेनंतर गणपतींना साष्टांग नमस्कार करावा आणि सर्व सिद्धिदायक विनायक मंत्राचा एकाग्र चित्ताने जप करावा. त्यानंतर पार्वती तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, गजाननांच्या कोणत्या मंत्राचा जप करावा ते मला माहीत नाही. कृपा करून त्याविषयी सविस्तर सांगा. हिमालय म्हणाले, अपर्णा, तसे पाहता गणपतींचे अनेक मंत्र आहेत. त्यापैकी ओम व ग हे एकाक्षर मंत्र विशेष प्रसिद्ध व अनुभवसिद्ध आहेत. गणेशाय नमः हा षडाक्षरी मंत्रही अत्यंत उपयुक्त आहे. यापैकी कोणत्याही मंत्राचा लक्ष व दशलक्ष संख्येत जप करावा. जपानुष्ठानास विनायकी चतुर्थीस प्रारंभ करावा. अशा प्रकारे महिनाभर आराधना करावी. या उपासनेने श्री गणपतीची प्रसन्नता लाभून शिवजींच्या भेटीची तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होईल. आता मी तुम्हाला पार्थिव मूर्तीपूजनाची फलश्रुती सांगतो. गणपतीच्या एका मूर्तीची पूजा केल्याने धनधान्याची संपन्नता येते, संतती प्राप्ती होते, पशुवृद्धी होते. 2 मूर्तींची पूजा केल्याने असाध्य कार्य साध्य होते. 3 मूर्तींची पूजा केल्याने मूल्यवान रत्ने व राज्यपद प्राप्त होते. 4 मूर्तींची पूजा केल्याने धर्मादी 4ही पुरुषार्थ सिद्ध होतात. 5 मूर्तींच्या पूजनाने सार्वभौम राज्य लाभते. 6 मूर्तींच्या पूजनाने सृष्टीच्या उत्पत्तीचे सामर्थ्य प्राप्त होते. 7, 8 व 9 मूर्तींच्या पूजनाने सर्वज्ञात्व त्रिकालज्ञान प्राप्त होते. 10 मूर्तीच्या पूजनाने सर्व देवता व सनकादिक ऋषी वश होतात. 11 मूर्तींच्या पूजनाने 11 रुद्राचे व 12 मूर्तींच्या पूजनाने 12 आदित्यांचे स्वामित्व प्राप्त होते. पूजकाने संकटाच्या व्याप्तीनुसार मूर्तीसंख्या वाढवून त्यांची पूजा करावी. नित्य 108 मूर्तींची पूजा केल्याने कधीही कोणतेही संकट येत नाही. 1,00,000 मूर्तींची पूजा केल्याने मोक्षप्राप्ती होते. 5 मूर्तींची 3 किंवा 7 दिवस श्रद्धेने पूजा केल्यास बंदिवासातून सुटका होते. 7 मूर्तींची 5 वर्ष भक्तिभावाने नित्य पूजा केल्याने महापातके नष्ट होतात. या सर्व उपासनांमध्ये आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे. फलश्रुतीवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे उपासना करून त्यांची अनुभूती घ्यावी लागते. भाविकांना आपापल्या श्रद्धेनुसार अनुभव येत राहतात. लोकांच्या मनात संशय जास्त असतो. विश्वास नसल्यामुळे त्यांना फलप्राप्ती होत नाही. गणपती सर्व साक्षी सर्वेश्वर आहेत. त्यांचे महात्म्य अगाध आहे. आपल्या भक्तांवर त्यांची नेहमी कृपादृष्टी असते. जो भक्त आजन्म एकाच गणेशमूर्तीची पूजा करतो तो अंती गजानन स्वरूपीच होतो. त्याच्या दर्शनाने अन्य जनांची दुःख संकटे दूर होतात. त्याची पूजा केल्यास ती गणपतींना पोहोचते. 3 गणेशमूर्तींची 9 दिवस संकल्पपूर्वक पूजा केल्याने रोगमुक्ती होऊन आरोग्य लाभते. स्वर्ण, चांदी, तांबे, कांस्य किंवा प्रवाळांच्या मूर्तींची पूजा केल्याने उपासनेच्या प्रभावाने आणि गणेश कृपेने अल्पावधीतच सिद्धी प्राप्त होतात. भाद्रपदात शुद्ध चतुर्थीला गणपतींच्या पार्थिव मूर्तींचे प्रसन्न मनाने व भक्तिभावाने केलेले पूजन विशेष फलदायी मानले जाते. त्या दिवशी प्रातःकाली शुचिरभूत व्हावे, पूजन स्थळ सुशोभित करावे, रंगमाळा म्हणजेच रांगोळ्या काढाव्यात, दिव्यांची आरास करावी, गणेशमूर्तींची उत्तम पूजा करावी, होम करावा, पूर्णाहुती द्यावी, ब्राह्मणांचे पूजन करून त्यांना द्रव्य आणि वस्त्र द्यावे. ज्याला शक्य आहे त्याने गोदान, भूमिदान करावे. होमाच्या दशांश संख्येत तर्पण करावे. तर्पणाच्या दशांश संख्येत ब्राह्मणांना भोजन द्यावे. दाम्पत्यास भोजनास बोलवावे, त्यांचे पूजन करावे, त्यांना दक्षिणा आणि वस्त्र द्यावे. मग यजमानाने सहपरिवार आनंदाने भोजन करावे. त्या दिवशी उत्सव करावा. गायन वादन आदी कार्यक्रम ठेवावा. कीर्तन प्रवचनाचे आयोजन करावे. दुसऱ्या दिवशी पार्थिव गणेशमूर्तींची उत्तर पूजा करावी. ती गणेशमूर्ती सजवलेल्या पालखीत किंवा रथात ठेवून मिरवणुकीने वाजत गाजत जलाशयापर्यंत न्यावी. तिथे तिचे विधीपूर्वक विसर्जन करावे. असे हे गणेश चतुर्थी व्रत पुण्यवर्धक, इष्टफलदायक आणि विघ्ननाशक आहे. हे पार्वती, आता मी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या महात्म्याविषयी एक प्राचीन कथा सांगतो, ती ऐका.
एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह कैलास पर्वतावर बसले होते. त्यावेळी त्यांनी कार्तिक स्वामींना अनेक व्रतांची माहिती सांगितली. तेव्हा कार्तिक स्वामींनी विचारले, पिताश्री, या सर्व व्रतांमध्ये आचरण्यास सुलभ आणि शीघ्र फलप्राप्ती करून देणारे एखादे व्रत असल्यास त्याविषयी सांगा. तेव्हा शिवजी म्हणाले, षडानन, गणेश चतुर्थीचे व्रत आचरण्यास सोपे, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि त्वरित कार्यसिद्धी करून देणारे म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला सिद्धिविनायक व्रत असेही म्हणतात. या व्रताचे 2 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतींच्या पार्थिव मूर्तींची पूजा केली जाते. दुसऱ्या प्रकाराबद्दल थोडे विस्ताराने सांगतो. यात श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत महिनाभर उपवास करावा. त्या काळात स्वतःच्या सामर्थ्याला सावरून एकभुक्त राहावे, नक्त भोजन करावे, अयाचित वृत्तीने राहावे किंवा सायंकाळी हविषान्न भक्षण करावे. नित्य शुचिरभूत असावे. गणपतीची पूजा करावी. ब्रह्मचर्य पाळावे. गणेश मंत्राचा 50,000, 1,00,000 किंवा दशलक्ष संख्येत जप करावा. श्री गणपतीचे एकाग्र चित्ताने ध्यान करावे. 2 किंवा 4 तोळे वजनाची मूषकारूढ किंवा मयूरारूढ अशी सुवर्णाची गणेश मूर्ती बनवून घ्यावी. सजवलेल्या मखरात धन्य पसरून त्यावर शुद्ध धातूचा कलश ठेवावा. त्यावर त्याच धातूचे पूर्ण पात्र ठेवावे. त्या पात्रात 5 पाने व 5 रत्ने घालून कलशाला शुभ्र वस्त्राने गुंडाळून पीठ पूजा करावी. आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार श्री गणपतींप्रीत्यर्थ हवीरद्रव्यांच्या आहुती देऊन होम करावा. आचार्यांचे पूजन करून त्यांना यथाशक्ती द्रव्यदक्षिणा द्यावी. वस्त्र द्यावे. गाय, भूमी, सुवर्ण यांचे दान देऊन त्यांना संतुष्ट करावे. 21 किंवा 108 ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी. त्यांचे आशीर्वाद घ्यावे. गोरगरिबांना, मुख्या जीवांना, अतिथींना भोजन द्यावे. मग कुटुंबियांसमवेत आनंदाने भोजन करावे. भोजन समयी उपासकाने मौन पाळावे. हे गणेश चतुर्थीचे व्रत फलदायी असून मोक्ष, भोग, ऐश्वर्य, समृद्धी व यश मिळवून देणारे आहे. पहिल्या प्रकारात सांगितलेले गणेश चतुर्थीचे पार्थिव मूर्तीचे पूजन करण्याचे व्रतही आचार्यांकडून मंत्र आणि व्रतोपदेश घेऊन संकल्पपूर्वक करावे. हे व्रतही सर्वसिद्धिदायक आहे. या व्रताला वरद गणेश व्रत किंवा गणेश चतुर्थी व्रत अशी अन्य नावे आहेत. हिमालयांनी पार्वतींना गणेश व्रताची माहिती सांगितली तेव्हा पार्वतीच्या मनात त्या व्रताविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठ निर्माण झाली. त्या म्हणाल्या, बाबा, शिवजींचा विरह मला सहन होत नाही. त्यांच्या भेटीसाठी मी अगदी व्याकुळ झाले आहे. म्हणून मी गणपतींची मनपूर्वक आराधना करणार आहे. तरी कृपा करून मला या गणेश व्रताचे पूर्वी कोणी आचरण केले होते व त्यापासून त्यांना काय लाभ झाला याविषयीचा सविस्तर इतिहास सांगा. हिमालय म्हणाले, पार्वती, तुमची उत्कंठा पाहून मला खरोखरच आनंद झाला आहे. तुमच्याप्रमाणे कार्तिक यांनाही त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. म्हणून शिवजींनी त्यांना कथारूपाने गणेश व्रताचे महात्म्य सांगितले. त्याच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. त्या लक्षपूर्वक ऐका. श्री गणेश पुराण अध्याय 48 ते 51 समाप्त.